जय देवा गिरोबा लिंगा भराडे साकेरे साकुंत बाराचा तो बाराची नीती चालू साकुंबो ब्राह्मण गादीचे अधिकारी अगदी गिरोबा लक्ष्मी आहे। आज विजयादशमीचा दिवस आहे, गावभर जमलेला यंदा चालू अशा 11 माळे झाले, पण 10 माळेचं दसरो केलेलो हा ते माळे चढवलेले ते आता उतरूचे त्यातून मान्य करून घे। पुढे जमतचा वार्षिकाचा दिवस आहे सर, वाडी सुद्धा उभी करूची तरी कंच्या हातून काहीतरी चूक आपल्याला क्षमा कर, सगळ्या कुटुंबाला सुख शांती देणे चांगलं जय देवा गिरोबा लिंगा भराडे सातेरे साकुंत बाराचा तो बाराची नीती चालू साकुंबो ब्राह्मण गादीचे अधिकारी तू गिरोबा लक्ष्मी आहे। आज सर्व आनंद चव्हाण यात कुटुंबान दरवर्षी तुझ्याकडे समर्थात जोडो अर्पण करतात, त्याप्रमाणे आज जोडो अर्पण केलेला राजीपणाचा भरलेला फळ नजर गोड पदार्थ ठेवलेला तो आज तू मान्य करून घे। तो आज बारीक मोठे धंदे उद्योग करतात, ते धंद्यात त्यांना यश दे। त्यांच्या पाठी जरी रात्री धंद्याच्या पाठी कोणता बोलणं चालना करणं तर तू जय जाप म्हणता किंवा चुकी अपराधीमुळे काही असतात तरी आज समर्थात तुझ्या चाळ्याच्या पायाखाली घालून ठेवून तुझी लेकरं तुका शरण येलेली आहेत। ज्या तुका हाक मारते त्या त्यांच्या पाठीशी उभं राहान, लेकराची जी मन कामना हाती पूर्ण कर, सगळ्या कुटुंबात त्याच्या सुख शांती त्यांनी चांगलं करे समर्थ। त्याचप्रमाणे बायदेवी लक्ष्मी माते ह्या लेकरांनी तुझी लेकरात तुझ्याकडे साडी चोळी घालून घालून उठी भरलेली आहे, ही तू मान्य करून घे। जो आज बारीक मोठं धंदो करतो ते धंद्यात त्यांना यश दे, त्यांच्या कोणत्या हारून कळत नको चूक आपल्याला क्षमा कर आणि सगळ्या कुटुंबात सुख शांती देऊन चांगलं करते माझ्या आई। ही काळजी बाजू
Mari kita
ब्राह्मण हो जा त्याचप्रमाणे गादीचो अधिकारी गिरोबा लक्ष्मी माती त्यामुळे ज्या दसऱ्याचो वार्षिकाचो दिवस आम्हाला ज्या गावघर जमजाला आम्हाला ज्या असलेल्या गावघरात चुकी ठेवून तुझी आपल्याला वार्षिक साजरा करतो त्या मान्य करून घे माझ्या त्याचप्रमाणे माझ्या शिवकळ्यासाठी मनाचा घडी घातलेल्या माझ्या शिवकळ्या चांगल्या प्रकारे आपले शिवकळ्या येण्यासारखे कर काय ती शिवकळ्याच्या पाठी आपल्या कर्णासोना तुझ्या पायावर घाल आणि आपली तुझी सेवा तक्रारी ते मान्य करून घे काय तू कपडा झाली तर बकलास कर आणि एवढ्या कामात आला घडव आणि जी तक्रारी मान्य करून बघा टाकत माझ्या
चालू लिंगेश्वर महाराजा माझ्या दसऱ्याचा वार्षिकाचा दिवस हा महाराजा गिरोबाची स्वामी तुझ्या भेटी करून भेट घडवून आणलेल्या महाराजा ते आमचे मान्य करून घे महाराजा काय चूक आपल्या इथं क्षमा कर असल्या कचऱ्याला गावघर क्षमा कर महाराजा आणि तुझी जेवढी कामाचा घडव तुझी आपली भेट याची मान्य करून घ्या क्षमा करून बरा टाकत गिरोबाची सारी तुझ्या भेटी करून भेट घडवून आणलेल्या माझ्या ती मान्य करून घे काय ती चूक आपला म्हटलाच कर आणि असलेल्या गावघरात असलेल्या कुटुंबांचा सुखी करून सांभाळ करणार माझ्या दसऱ्याचं वार्षिकाचा दिवस आहे मला गिरोबाची स्वामी तुझ्या भेटी किल्लेल्या माझ्या गावघर जंगलाला असलेल्या गावघरात सुखी ठेव आपल्या वार्षिक सुद्धा साजरा करतो मान्य करून घे माझ्या पुढची सुद्धा वार्षिकाची आपली चांगल्या प्रकारे पार पाडण्यात माझ्या कसल्या बाबतीत कसला विघ्न येता कामा नये माझ्या ती आपली सेवा केली की मान्य करून बराच टक्काने सांभाळ करणार वार्षिकाचा दिवस आहे माझ्या गावघर जंगलात आपली गिरोबाची स्वामी तुझ्या भेटी आणलेली आहे माझ्या ते मान्य करून घे असलेल्या गावघरात सुखी ठेव माझ्या काय ते कोणत्या आपली चुकाचं क्षमा कर माझ्या आणि आपली जेवढली कामकाजा घडव आपल्या पुढच्या वार्षिकाचा चांगल्या प्रकारे पार पाड कसल्या बाबतीत काय होतं कमाने हे करणे बरा करणार
दसऱ्याचा वार्षिकाचा दिवस आम्हाला गाव घर जमलेला आम्हाला विरोबाची स्वामी तुझ्या भेटी किल्लेल्या भेट घडवून आणलेली आम्हाला मान्य करून असलेल्या गाव घराखाली कर्त्यांचा चुकी माझ्या काय तरी तुका प्रत्येक क्षमा कर पुढची तुझ्या आपली वार्षिकासाठी चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी फळ माझ्या काय तरी आडीवेळी असेल तर दूर करताना बरा करताना काम पाहतो.
काय करायचं तू काय करत दिसता घेत का सगळ्यांची मोठ माना ती भारी पडते मला घेतो मी बोलतो तू म्हणतो मी बोलते परत बोलतोस की नाही पाटील परत मी सांगतो तू परत मला हातलं तू बोलतोस प्रश्न केला त्याच्या आधी केलाच की नाही समजून दिलं नाही आता पण समजून घ्या मागूया आणि समजून घ्या आपल्या व्यवस्थित घेतात तू पाठीशी असं काय बिंदा जातो काय 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 शिकू नको चला पुढची वार्षिक वार्षिक माहिती हो माहिती पुढच्या वर्षी नंतर काय बघूया परत काय असतात सांगितलं हा त्याला थुकवतो रे मग त्याला थुकवतो आणि दुखले माझं मार्ग लागते मारू माझं मुख बघून दे तुला गाव तरी येत बस चल येतो या नमस्कार मंडळी, मालवणच्या लेकी या युट्यूब चॅनल मध्ये मी विनू तुमचं स्वागत करते। विजयादशमीचे तुमका खूप खूप शुभेच्छा। आज आम्ही इलो असो श्री गिरोबादेव प्रसन्न नांद्रुक कर्ला चव्हाळ येथे। तर आज आपण जाणून घेऊया या गावचो दसरोत्सव कसो साजरो केलो जाता। चला साधारण मंदिर कधीपासून मग साधन आहे बऱ्याच पिढ्या गेल्या आहेत। शिवकालीन म्हणजे पूर्वीपासूनच आहे। हे 1600 सालाच्या पूर्वीपासून हिस्ट्री आहे, पण आम्हाला ती ज्ञात नाही, माहिती नाही किंवा कन्फ्युजन आहे त्यामध्ये। साधारण मंदिर कधीपासून मग साधन आहे बऱ्याच पिढ्या गेल्या आहेत। शिवकालीन म्हणजे पूर्वीपासूनच आहे। हे 1600 सालाच्या पूर्वीपासून हिस्ट्री आहे, पण आम्हाला ती ज्ञात नाही, माहिती नाही। ह्या मंदिर साधारण कधीपासून शिवकालीन आहे आणि पूर्वी म्हणजे पिढीचाच आहे। एक दोन पिढी बऱ्याच 5-6 पिढ्या गेल्या, बऱ्याच पिढ्या गेल्या। ते नक्की पण कितीने काय ते माहिती नाही। आता हे म्हणताय 17 सालापासून पुढचं माहिती आहे, तर त्याप्रमाणे 1600 सालापूर्वीपासून मंदिर होतं। मंदिर आता जीर्णोद्धार झाला, नवीन मंदिर केलं, त्यानंतरची हिस्ट्री माहिती आहे। आमची पूर्वीची हिस्ट्री 1775 नंतरची साधारण आम्हाला हिस्ट्री माहिती आहे की आमचा लखमाजी सुकाळी पूर्वज याच ठिकाणी चव्हाणांबरोबर पूजा अर्चा करत होते। पण त्यापूर्वीपासून मंदिर होतं आणि हे मंदिर म्हणजे प्रशस्त मंदिर होतं, सर्व होतं। मालवण पर्यंत त्याची सीमा होती आणि पूर्ण मालवणचा भूभाग हा या मंदिराच्या यायचा। जुनी मेन बाजारपेठ नांद्रुक होती, मालवण वाडी होती। मालवण ही नांद्रुक गावची वाडी होती।
रामेश्वराची पालखी गिरोबाच्या भेटीक यायची. गिरोबा मोठं भाऊ, रामेश्वर 2 नंबर, नारायण 3 नंबर. मालवणीमध्ये बोलला या 12 मध्ये सामील आहेत. सातेरी आहे, नारायण आहे, भावई आहे, पावना आहे, रामेश्वर मेन आणि गिरोबा. आता आम्ही जो उत्सव बघितला मंदिरामध्ये झाला, आता लागला तो झालं, त्याचं साधारण काय आहे, त्याची आख्यायिका काय, म्हणजे त्याच्या मागची कथा काय आहे? कथा म्हणजे असं आहे, वार्षिक आहे आणि देवाची लग्न झाल्याशिवाय माणसाची लग्न होत नाहीत, म्हणून असे पूर्वीपासून परंपरा. आता हे लग्न झाल्यानंतर परत तुळशीचे लग्न, ही 2 लग्न झाल्यानंतर जी काय माणसांची लग्न करायची ती त्याच्यानंतर होतात. आता काय त्याला बंधन राहिलेलं नाही, पण पूर्वी होत. म्हणून आधी देवाचं लग्न आणि नंतर मग बाकी एक परंपरा. साधारण एक कोकणातील एक परंपरा आहे. प्रत्येक गावामध्ये असं मंदिर आहे, तिथे ही परंपरा अशा प्रकारे चालूच आहे. अनेक देवस्थानं असतात, त्या देवस्थानाची भेट आणि दसऱ्यापासून साधारण देवस्थानं चालू होतात आणि चालू करण्याची पद्धत म्हणून हे वेगवेगळ्या देवस्थानांना हाक मारणं, त्यांना गाराणा करणं, हे लग्न लावणं, हे प्रथेनुसार चालतं आणि नंतर देवस्थान हे आजपासून चालू झालं असं समजलं जातं. कोकणात ही सर्व ठिकाणी साधारण अशी पद्धत असते. आणि गावात विखुरलेली जी मंदिरं, इतर मंदिरे आहेत, त्या मंदिरांना भेट देण्यासाठी गिरोबाची पालखी मंदिरातून जाऊन त्या दिशेला त्यांना भेट देऊन येतो. बाहेर आम्ही थांबवून ते भेट घडवतो त्या लिंगाचं, त्याच्यानंतर ब्राह्मण, त्याच्यानंतर 12चा आणि 12चा पूर्व. आता घटस्थापना झाल्यानंतर पहिला दसरा होतो. आता घटस्थापनेनंतर दसरा, त्याच्यानंतर आपला पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, रात्रचा कार्यक्रम. त्या दिवशी सुद्धा पालखी आणि आपली शिवका म्हणजे देव जे असते घाल पडणार, अशीच गालांनी करणार, अशीच सगळ्यांच्या देवांची भेटी घडवून आणणार. टिपर म्हणतो आम्ही त्याला. टिपर जत्रा आमची टिपराच्या 3ऱ्या दिवशी, द्वितीयेची जत्रा, तृतीयेचा गाडग्या, द्वितीयेची जत्रा, तृतीयेचा गाडग्या. 3 दिवस सतत कार्यक्रम चालू असतो दैकल्यापर्यंत. मग मोठी दिवाळी, महाशिवरात्र होते, थोडीफार रामनवमी होते, गुढीपाडवा आहे, शिगमा आहे. चांगल्या प्रकारे कार्यक्रम इथे चालू असतात. लोकांची येणं जाणं मोठ्या प्रमाणावर आहे. देवावर चांगली श्रद्धा आहे आणि देव हा आमचा गिरोबा हा प्रत्येकाची जी काही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण करतो आणि प्रत्येकाच्या नवसाला पावतो. श्रावण सोमवारची इकडे गर्दी असतात. श्रावण सोमवारला आमच्याकडे भटजी असतात एकादशी करायला, प्रत्येक सोमवारी. आणि ते आपल्या परिसरातल्या मालवण पासून ते लोक येऊन आपल्या जेव्हा एकादशी वगैरे करायची उपलब्ध असतात. पालखी मोहरी सगळा आपा पोमची चव्हाण बरोबर, आपा पोमची पलीकडची वाडी, त्यांच्या घरी सगळी पालखी सगळी देवाची ठेव असते, देवाची पैसा अडका सगळा. आणि नंतर जी वार्षिक असतात दसरा, टिप्पर, धैकला, 3 वर्षांना 3 वेळा पालखी येते मंदिरात, गिरोबाच्या मंदिरात. ते मांडावर आमच्या आपा पोमजी चव्हाण यांच्या घरना वाजत गाजत ती पालखी मंदिरापर्यंत येते आणि त्यानंतर ते उत्सव चालू होतो. आणि उत्सव झाला का परत पालखी तिथे आपा पोमजी चव्हाण यांच्या घरी जाते आणि तिथे ती पालखी असते वर्षभर कायम. धन्यवाद. मी एवढी आमका छान माहिती दिला देवळा मंदिराबद्दल. आमका समजला मालवणापासून इकडचं मंदिर आमकाही जर माहित नव्हता. आम्ही त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचव आणि तुम्ही आमका खूप सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपणही आमच्या या गिरोबा मंदिरापर्यंत आलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मालवण बंदर आणि मालवणच्या शहराचा विकास झाल्यामुळे आमच्या गावात असलेल्या मुख्य देवस्थानाला दुर्लक्षित ठेवलं गेलं आणि ते आता तुम्ही प्रकाशोदित घेऊन येत आहे त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी चव्हाण आणि सुकाळी बंधू आपले आभारी आहोत.